30 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जर कोणता नेता तुरुंगामध्ये राहिला तर अशा कोणत्याही व्यक्तीला त्याच्या पदावर राहता येणार नाही असा कायदा आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री कुणीही असो किंवा मंत्री असो अशा सर्वांसाठी हा कायदा लागू असणार आहे। लवकरच त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी दिली आहे। दरम्यान असा कायदा करण्याचा निर्णय हा देशामध्ये ऐतिहासिक आणि क्रांतिकारी ठरणार आहे असंही त्यांनी सांगितलंय। आपल्या देशाच्या इतिहासात प्रथमच सरकारने एक क्रांतिकारक पाऊल उचलण्याचं ठरवलेलं आहे आणि ते क्रांतिकारक पाऊल म्हणजे जर देशाचे पंतप्रधान किंवा देशाचे कुठले कॅबिनेट मिनिस्टर किंवा राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्याचे मंत्री हे जर 30 दिवस किंवा 30 पेक्षा जास्त तुरुंगात राहत असतील तर त्यांना त्या पदावरून दूर करण्यात यावं अशा प्रकारचा कायदा आणण्याची सरकारची मनीषा आहे। परंतु हा कायदा आणण्या अगोदर या कायद्याचा संपूर्ण अभ्यास झाला पाहिजे। या कायद्यामध्ये आणखी हा कशा रीतीने चांगल्या रीतीने वापरला जाऊ शकतो, या कायद्यामध्ये काय कमी आहे, काय उणिवा असू शकतात किंवा याकरता डिस्कशन करता जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन केलेली आहे।